तुम्ही कधी पहिल्यांदा कोणाला तरी भेटायला जाता, मग ती पहिली डेट असो किंवा एखादी महत्वाची बिझनेस मीटिंग, तेव्हा इम्प्रेशन चांगलं पडावा म्हणून काय करता? अनेक जण एकदम स्टाईलमध्ये कोल्ड कॉफी किंवा आईस टी ऑर्डर करतात. म्हणजे कसं, आपण खूप कूल आहोत हे दाखवण्यासाठी. पण एक मिनिट थांबा. पण तुम्ही कधी विचार केलाय का की ही एक छोटीशी निवड तुमचं पहिलं इम्प्रेशन खराब तर करत नाहीये ना? आश्चर्य वाटेल, पण या साध्या वाटणाऱ्या गोष्टीमागे एक खूप मोठं मानसशास्त्रीय रहस्य दडले. खरं तर आपण किती छान बोलतो किंवा कसे दिसतो या सगळ्यांपेक्षाही आपल्या हातात काय आहे हे समोरच्या व्यक्तीवर नकळतपणे खूप मोठा परिणाम करतं. चला, यामागचं मानसशास्त्र आज समजून घेऊया. तर काय आहे हे उबदारपणामागचं विज्ञान आणि याचा आपल्या नात्यांवर इतका परिणाम का होतो? मानसशास्त्रामध्ये याला एम्बॉडीड कॉग्निशन असं म्हणतात. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. आपलं मन आणि आपलं शरीर हे एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. जसे आपले विचार आपल्या शरीरावर परिणाम करतात, तसंच आपल्या शरीराला होणाऱ्या संवेदना म्हणजे जाणवणाऱ्या गोष्टी आपल्या विचारांवर आणि भावनांवरही परिणाम करतात. आणि गंमत म्हणजे आपला मेंदू आहे तो अनेकदा शारीरिक संवेदना आणि मानसिक भावना यांच्यात गल्लत करतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण हातात गरम चहाचा कप धरतो तेव्हा जी शारीरिक ऊब जाणवते तीच ऊब आपल्या मेंदू समोरच्या व्यक्तीच्या स्वभावाला जोडून टाकतो. आपल्याला ती व्यक्ती प्रेमळ, विश्वासार्ह आणि उदार वाटते. आणि याच्या अगदी उलट, हातात थंडगार पेय असेल तर तीच व्यक्ती आपल्याला थोडीशी दूरची, स्वार्थी किंवा कोरडी वाटू शकते. आता तुम्हाला वाटेल की ही फक्त एक कल्पना आहे, पण तसं नाहीये. यामागे ठोस शास्त्रीय पुरावे आहेत. चला बघूया याबद्दल संशोधन काय सांगतं. ही गोष्ट आहे 2008 सालची. अमेरिकेच्या प्रसिद्ध येल युनिव्हर्सिटीमध्ये लॉरेन्स विल्यम्स आणि जॉन बार्ग यांनी एक जबरदस्त प्रयोग केला. त्यांनी काय केलं तर काही लोकांना एका अनोळखी व्यक्तीचं वर्णन करायला सांगितलं. पण त्याआधी त्यातल्या काहींच्या हातात मुद्दाम गरम कॉफीचा कप दिला, तर काहींच्या हातात थंडगार आईस कॉफीचा कप दिला. आणि निकाल धक्कादायक होता. ज्यांच्या हातात गरम कॉफी होती त्यांनी त्या अनोळखी व्यक्तीला प्रेमळ, काळजी घेणारा आणि उबदार स्वभावाचा म्हटलं. तर ज्यांच्या हातात आईस कॉफी होती त्यांनी त्याच व्यक्तीला स्वार्थी आणि सामाजिकदृष्ट्या थंड असं ठरवलं. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्या भारतीय संस्कृतीतली एक गोष्ट आठवते नाही का? चहा-पाणी. आपण घरी आलेल्या पाहुण्यांना नेहमी गरम चहाच का देतो? थंडगार सरबत किंवा पाणी का नाही? आपल्याकडे चहा-पाणी करणे हा फक्त एक शिष्टाचार नाहीये, तो नाती जोडण्याचा, त्यात एक ओलावा निर्माण करण्याचा एक मार्ग आहे. तुम्ही विचार करा, एकत्र बसून वाफाळलेला चहा घेताना त्या वाफेसोबतच मनही कशी उबदार होतात आणि संवाद आपोआप सुरू होतो. मोठमोठे व्यावसायिक सौदेसुद्धा चहाच्या टपरीवरच फायनल होतात. यामागे हेच तर मानसशास्त्र आहे. ठीक आहे, हे सगळं विज्ञान तर कळालं, पण आता याचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात आपली नाती अधिक घट्ट करण्यासाठी कसा करू शकतो? एकदम सोपा आहे. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, पुढच्या वेळी पहिल्या भेटीत किंवा मीटिंगमध्ये कोल्ड्रिंक्सऐवजी चहा, कॉफी किंवा सूपसारखं गरम पेय निवडा. यामुळे वातावरण लगेच मैत्रीपूर्ण होतं. दुसरी, कोणाशीही हात मिळवणी करण्यापूर्वी आपले हात थंड नाहीत याची खात्री करा, कारण उबदार स्पर्श लगेच विश्वास निर्माण करतो. आणि तिसरी, जिथे महत्त्वाच्या गोष्टींवर बोलायचं आहे ती जागा खूप थंड म्हणजे एसी लावलेली नसावी, कारण थंड वातावरणात लोक नकळतपणे थोडे बचावात्मक होतात. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, नातं जोडण्यासाठी फक्त गोड बोलून भागत नाही, तर योग्य तापमान सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढच्या वेळी स्टाईल मारण्यापेक्षा खरं कनेक्शन बनवण्यावर भर द्या आणि साधा वाफाळलेला चहाच निवडा. हे आहेत मनाचे खेळ. ही सगळी रंजक आणि महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली आहे डॉक्टर अजित पाटील यांनी, जे एक मानसतज्ञ आणि परीस फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.